नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत. आज आपण भरणी श्राद्धाविषयीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या वर्षीचे भरणी श्राद्ध 21 सप्टेंबर 2024ला शनिवारी चतुर्थी तिथीला आले आहे. तर मी आज तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. भरणी श्राद्ध काय असते, ते कोणी करावे, कसे करावे हे आता सांगत आहे. बुधवारी 18 सप्टेंबरपासून प्रतिपदा श्राद्धाला सुरुवात झाली आहे. यालाच आपण श्राद्ध पक्ष असंही म्हणतो. 15 दिवस हा श्राद्ध काळ चालतो. भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्येपर्यंत हा श्राद्ध काळ असतो. श्राद्ध पक्षात आपल्या पितृबद्दल समाधान मानून त्याचे श्राद्ध घातले जाते. मातृपितृ पुण्यातून तुमच्या आयुष्यात सुख नांदत असते. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपक्षात भरणी श्राद्ध करणे चांगले असते. ज्या मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या आधी पितृपक्ष येतो त्यांचे चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध घातले जाते. भरणी श्राद्ध केले तर काशीचे पुण्य लाभते. भरणी श्राद्ध केले तर पिंडदानाचे लाभही देखील होतो. मृत व्यक्तीच्या अपूर्ण इच्छातून पूर्ण होऊन त्यांना मुक्ती मिळते. वर्षश्राद्धानंतर श्राद्ध पक्ष आल्यानंतर प्रत्येक वर्षी मातृपितृ श्राद्ध घातले जाते. पितृदोष मुक्ती होते. त्यांच्या अपूर्ण इच्छा व जीवमुक्ती होते. हे श्राद्ध आहे जे घरातील व्यक्तीनेच करायचे आहे. मुलगा, सून आणि नातू हे श्राद्ध करू शकतात. सुवासिनी स्त्रीचे श्राद्ध अविधवा नवमीला घातले जाते. वडिलांचे श्राद्ध घालताना स्त्रीचेही श्राद्ध घातले जाते, परंतु दोघांचे श्राद्ध तिथीला त्यांच्या तिथीनुसार घालावे. असे तुम्ही भरणी श्राद्ध घातले पाहिजे. चला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला कुठल्या श्राद्धाविषयीची माहिती हवी असेल हे तुम्ही कमेंट करून विचारू शकता. याची मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल. धन्यवाद.